माझं चालू आहे. बोलू? हा बोला. नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे आहे. बाकायदा तसं पाहायला गेलं तर या व्यासपीठावर शिक्षकी पेशाला किंवा सरकारी नोकऱ्याला बोलणं अभिप्रेत नाही आहे, पण तरी माझ्यातला एक कारण मी शेवटी शिक्षक हा दुय्यम भाग आहे, पहिला मी व्यक्ती आहे. आणि या पक्षाचं जे नाव आहे आम आदमी पार्टी, या आम आदमी पार्टीला 2012 साली त्याची सुरुवात झाली आणि मी स्वतः अण्णा हजारेंना भेटलो, त्यांच्याशी राळेगण सिद्धीमध्ये गेलो, त्यांच्याशी खूप छान संबंध माझे आहेत, चांगल्या पद्धतीने. ते पण माळकरी आहेत किंवा ते पण शाकाहारी आहेत, त्यामुळे आमच्याशी विचार चांगला झाला. फक्त आता कसं आहे की आता या 12 वर्षानंतर काही यशामध्ये कमतरता आली, त्यामुळे थोडं लोकांना जरा भ्रमनिराश वाटला असेल. कारण पहिल्याच वर्षात 70 पैकी 67, दुसऱ्या वर्षात 70 पैकी 62 आणि आता एकदम 22 वगैरे. पण ठीक आहे, हरकत नाहीये. गेल्या 2024 मधला जो निवडणुकीचा माहोल आहे हा एकंदरीत पाहता तर हा जनादेशाच्या विरोधच आहे, अगदी स्पष्ट म्हणायला गेलं तर. कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतका भ्रमनिराश झालेला आहे, पण त्यामुळे त्यांच्या कार्याची जी लौकिकता आहे ती काही कमी होत नाहीये. 70 पैकी 22 जरी सीटा आल्या तरी पण त्यांचं हरलो जरी निवडणूक, ह्या आम आदमी पार्टीवर एक माझं स्टेटमेंट आहे, हरलो जरी निवडणूक तरी हारणार नाही हिंमत. हरलो जरी निवडणूक तरी हारणार नाही हिंमत. समाजसेवेचं कार्य किंवा आम आदमीचं कार्य अखंड चालू ठेवील अविरत. तर इतकं छान आहे. म्हणजे आता माझ्या नजरेमध्ये नरेंद्र मोदीच्या नंतर जर कोणी राष्ट्रीय नेता या नेतृत्वाला लाभला असेल तर ते अरविंद केजरीवाल. कारण खऱ्या अर्थानं फक्त एवढंच की कोणाची बुद्धी कशी त्याच्या लौकिकतेनं आहे, पण माझ्या दृष्टीनं खूप छान आहे. तर आम आदमी पक्षाला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि ह्या पनवेलमध्ये आता मी गेली 7-8 वर्ष पनवेलला आहे, पण अशा प्रकारचं सद्भावना, ही जी ज्योत आहे ही सद्भावना आहे. कारण जरी प्रयागराज हे कुंभमेळा असला, धार्मिक स्थळ असलं, तरी पण तिथे मृत्युमुखी पडणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या सद्भावना व्यक्त करणं हे प्रतीक आहे. मेणबत्त्या लावणं हे म्हणजे आपल्या अंतर्भावनेचं प्रतीक आहे. तर मी आम आदमी पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्याला माझ्या लाखशा शुभेच्छा देतो. यांच्या दुःखात मी सहभागी आहे, पण तुमच्या सर्व कार्याला आणि कार्यकर्त्याला माझ्या शुभेच्छा आहेत की अशाच पद्धतीनं तुम्ही अतिशय खडतर मार्गामध्ये सुद्धा खडकर उभे राहता. मार्ग खडतर आहे पण तुमची भूमिका कणखर आहे. तर तुमच्या सर्व आम आदमी कार्यकर्त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.